परमार्थ स्तवन असा आजचा विषय आहे. अतिशय परम पावन वातावरण झालेलं आहे इथे. लक्ष देऊन ऐकलं तर एका बाजूला जो पहारा आहे ना, त्याचा आवाज कानावरती येतो आहे आणि आपण श्री महाराजांच्या अगदी जवळ बसलेले आहे. अशा वेळी आपण श्री महाराज काय उपदेश करतात, कशासाठी उपदेश करतात हे समजून घेणार आहे. कालच्या निरूपणामध्ये आपण गणेश स्तवन, शारदा स्तवन वगैरे सगळा भाग पाहिला. आज परमार्थ स्तवन पाहूया. समर्थ म्हणतात, आहे तरी परम सुगम, परिजनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. इतकं काय कठीण आहे हो. आहे तरी परम सुगम, परिजनासी झाला दुर्गम, असं समर्थ म्हणतात. इतकं आपल्यासाठी काय अवघड होऊन बसलं आहे की आपल्याच्यानं परमार्थ होत नाही आहे. असं वाटतंय का आपल्याला आपण परमार्थ करतोय? असं वाटतंय का? आज डोकावून पाहणं गरजेचं आहे. आता काही जणांनी अशा नकारार्थी माना हलवल्या, नाही आम्हाला काय वाटत नाही, आम्ही परमार्थ करतोय. ते आपण असं का म्हणतो माहिती आहे का नकारार्थी? कारण आपण इथं समाजात आहे, श्री महाराजांच्या जवळ आहे म्हणून. अंतरामध्ये आपल्याला असं वाटतं आपण परमार्थी आहे, पण परमार्थ म्हणजे काय हे आपल्याला नीटसं माहीत नाही आहे. पहा ना, समर्थ म्हणतायत, आहे तरी परम सुगम. अतिशय सोपा आहे परमार्थ, पण दुर्गम होऊन बसलेला आहे. का तर सत्समागम चुकला आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. आता पहा, साधा तर्क लावूया आपण. पूर्वीचा जो काळ होता त्या काळाच्या मानानं आता जरा प्रलोभनं वाढलेली आहेत, हे तर पटतंय. काळ बदलला असं म्हणतो ना आपण. किंवा आत्ताची एखादी 80 वर्षाची स्त्री असेल, 80 वर्षाचा पुरुष असेल तर म्हणेल कलियुग आहे, कलियुग आहे असं म्हणेल. एवढं तरी पटतंय आपल्याला की आता काळ बदलल्यामुळं बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मग ज्या काळाला आपण परमार्थासाठी सुगम काळ समजत होतो, म्हणजे समर्थांचाच काळ घ्या ना. समर्थांसारखे संत इथे वावरत आहेत, कार्य करतायत. काळ उत्तमच आहे की, पण त्या काळातही समर्थ असं म्हणतायत की तो दुर्गम आहे झालेला परमार्थ, सुलभ असून दुर्लभ झालेला आहे. याचा अर्थ असा की काळ कोणताही असला तरी ज्याला सत्समागम नाही त्याच्यासाठी परमार्थ दुर्लभच आहे. बाहेर प्रलोभनं किती आहेत याच्यावरती परमार्थ दुर्लभ आहे की नाही ठरत नाही. सर्व काळी, सर्व अवस्थांमध्ये परमार्थ दुर्लभच आहे जर सत्समागम नसेल तर. आता बसलोय ना श्री महाराजांच्या मंदिराशेजारीच. मंदिराशेजारी कशाला, अगदी समाधी मंडपात समोर बसलेलो आहे आपण असं गृहीत धरूया. किंवा अगदी गाभाऱ्यात श्री महाराजांच्या समाधीची पूजा करतोय. याच्यापेक्षा आणखी किती जवळ जायचं श्री महाराजांच्या? पण हे देहानं झालं जाणं. देहानं गेलो ना आपण. संत संगतीने देव पडे ठाई, तयांचिये पायी लीन व्हावे, संगती म्हणजे समगती जाणे, दाविताती खुणे संत राय, समगती माझी हरीचा आठव, नुरे देह भाव देहा माझी, गोविंद म्हणे मन होतसे उन्मन, राम नाम खूण दर्शनाची. मामा महाराजांचा हा अभंग आहे, मामा महाराज केळकरांचा. सत्संगती म्हणजे काय मामा महाराजांनी सांगितले. हेच श्री महाराजांनी सांगितलं आहे बरं का, वेगळं काहीही सांगितलेलं नाही. आणि तेच समर्थांनीही सांगितलं आहे. कसं ते आपण पाहूया. कारण त्याशिवाय परमार्थ काय हे आपल्याला कळणार नाही. परमार्थ या शब्दाबद्दल समर्थ काय म्हणतात माहिती आहे का? तो अतिशय गूढ आहे म्हणतात, सहजतेनं कळणारा नाही आहे. समर्थांसारखे म्हणतायत की तो गूढ आहे आणि आपल्याला
शुभ्र कपडे घालून माळ घेऊन महाराजांच्या इथे बसून असं वाटतं की आपण परमार्थी आहे. म्हणजे परमार्थातली गूढता आपल्याला कळली आहे का हे दासबोधाच्या आधारानं समजलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे. मामा महाराज अभंगामध्ये म्हणतात, समगती माझी हरीचा आठव नुरे देहभाव देहा माझी. असं संतांच्या संगतीत घडलं तर ती संत संगत आहे. आता ही समगती कोणती? मामा महाराजांनी सुरुवात केली अभंगाची, संत संगतीने देव पडे ठाई तयाची ये पायी लीन व्हावे. संगती म्हणजे समगती जाणे, समगती म्हणजे संतांची संगती आहे असं ते म्हणत आहेत. श्री महाराज त्यांच्या नेहमीप्रमाणे सोप्या भाषेत काय म्हणतात? संताला जे आवडतं ते आपण करणं म्हणजे त्यांची संगती आहे. बरोबर? आता पहा बरं का, किती छान तुम्ही मान डोलवली. पण समजा आपण नामस्मरण करतोय आणि आपल्या ठिकाणी हा माझ्याशी असं का वागला किंवा हा माझ्याबद्दल असं का बोलला किंवा हा मला असं म्हणतोय, पण हे खरं की नाही कुणास ठाऊक. माझ्याबद्दल याचं काय मत आहे? मी नीट दिसतोय की नाही? महाराजांच्या इथे मी शोभून दिसतोय की नाही? मी कसा जप करतोय? अशा पद्धतीचे विचार येत असतील तर आपण समगतीत आहे का? संतांना जे आवडतं ते आपण करतोय का? तर नाही. पहा बरं का, आपण नामस्मरणाला बसलो आहे, मणी मागे मागे जात आहेत, नामही मागे मागे जाते मण्यांबरोबर. मागे मागे म्हणजे नाम मागच पडलं आहे, आपण भलतीकडंच चाललो आहे, असं चाललं आहे आपलं. एक गंमत आहे बरं का, इंद्रिय ही सवयीच्या अधीन असतात. म्हणजे रामरक्षा जोपर्यंत पाठ नाही तोपर्यंत अगदी अक्षरावरती बोट ठेवून आपण म्हणतो. हां, भीमरूपी पाठ नाही तोपर्यंत अक्षरावरती बोट ठेवून लक्ष देऊन म्हणतो. पण एकदा भीमरूपी पाठ झाली की मग अंग पुसताना म्हणा, कपडे बदलताना म्हणा, आंघोळ करताना म्हणा, ते एकीकडं चालू आहे, चित्त तिकडं नसलं तरी ते सुरू राहतं. कारण ते फक्त इंद्रियांच्या अंगवळणी पडलं. म्हणून कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुख माई, मन तो दाही दिस फिरे येतो सुमिरन नाही. पहा बरं का, आपण संत संगती समजून घेतो आहे, त्यासाठी समर्थांचं जे वचन आहे, श्री महाराजांचं जे वचन आहे, मामा महाराज जे सांगतायत त्याचा अर्थ जाणून घेतो आहे की खरी संगत कशी करायची संतांची, तर आपल्याला परमार्थ कळेल. कारण परमार्थाचं स्तवन चाललं आहे, उगाच पाहत नाही आहे आपण. म्हणजे इकडे मणी चालले, तिकडं आपलं मन चाललेलं आहे, असं जर नामस्मरण घडत असेल तर ते श्री महाराजांना अपेक्षित असलेलं नामस्मरण नाही आहे. नामामध्ये वृत्ती तल्लीन करा म्हणतात श्री महाराज. नाम घेता घेता आपण नाम घेतो ह्याचाही विसर पडला पाहिजे असं म्हणतात श्री महाराज. अहो ते कुठं सांगता येते, इतक्यात आम्हाला जमायचं नाही, छे आम्ही सामान्य माणसं असं आपण लगेच म्हणतो. पण हे श्री महाराजांनी का सांगितलं? त्या दिशेनं आपली पावलं पडावीत म्हणून सांगितलं. या दिशेनं जायचं आहे म्हणून इकडं पावलं टाकली पाहिजेत. बरोबर आहे ना? समजा आता भोजन मंडप तिकडे आहे आणि मी तिकडच्या बाजूला जायला लागलो थोरल्याराम मंदिराकडे, तर मी तिकडे पाऊल टाकलं का तिकडे पाऊल टाकलं? ज्या दिशेला आपल्याला जायचं आहे तिकडे आपण पाऊल टाकणार. त्या पद्धतीनं जर मला माझ्या वृत्ती एकाकार करायच्या असतील नामामध्ये, तर तसा अभ्यास करायला पाहिजे. पण आपण काय करतो? मी नाम घेतो, मी नाम घेत आहे, माझ्याकडून नाम घेतलं जात आहे, अशा अनेक प्रकारांनी वाक्याला शुगर कोट करतो, म्हणजे गोड बनवतो. महाराज माझ्याकडनं करवून घेतात म्हणतो, पण माझ्याकडून हा शब्द जात नाही. मी करत आहे ही जाणीव काही जात नाही आपल्याकडची. ती जाणीव टाकायला श्री महाराजांनी सांगितलं आहे की पहा, घेत असताना तुला तुझा विसर पडला पाहिजे. तर संत ज्या गतीमध्ये आहेत त्या गतीमध्ये आपण शिरू. समगती असा शब्द आहे. संत संगतीने देवपडे ठाई, संतांच्या संगतीत गेल्यावरच भगवंत भेटणार आहे. आता भगवंत म्हणजे काय वगैरे वगैरे कधीतरी परत बघू आपण निरूपणामध्ये. पण भगवंताची भेट होणार
स्वरूप प्राप्ती होणार, पाहणे आपणासी आपण हे घडून येणार संत संगतीमध्ये, पण तयांची पायी लीन व्हावे, संगती म्हणजे समगती झाली. महाराज किंवा आपले सद्गुरू ज्या गतीमध्ये आहेत त्या गतीमध्ये आपण गेल्यानंतर त्यांची खरी संगत होते. जोपर्यंत या देहाला आपण सत्यत्व दिलेलं आहे, जोपर्यंत येणाऱ्या विचारांना सत्यत्व दिलेलं आहे, जोपर्यंत उठणाऱ्या वृत्तींना सत्यत्व दिलेलं आहे, तोपर्यंत आपण त्या गतीत शिरू शकणार नाही. मग आता एकच पर्याय आहे आपल्याकडं. पहिला अगदी सोपा पर्याय म्हणजे खरं खरं प्रामाणिकपणे, दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत हां, खरं खरं प्रामाणिकपणे श्री महाराजांना लोटांगण घालायचं. हा सोपा पर्याय पहिला. तिथं सुरुवात आहे काय, लोटांगण म्हणजे पूर्णपणे शरण जायचं श्री महाराजांना, ही पहिली पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये त्यांनी दिलेल्या साधनाचा प्रामाणिकपणे नित्य नियमानं अभ्यास करायचा. म्हणजे निश्चयच करायचा की माझी नामस्मरणाची बैठक चुकवायची नाही, माझं नामाचं अनुसंधान चुकवायचं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवायचं, माझा कर्ताभाव टाकायचा, मी अभ्यास करणार असा निश्चय करायचा. ही दुसरी पायरी. आणि तिसरी पायरी साधनेला बसल्यानंतर किंबहुना साधनेला बसायच्या आधीच आपण म्हणजे हा देह नाही हा निश्चय करूनच साधनेला बसायचं. आता हे अवघड जातं, कारण आपण स्वतःला देहरूपच पाहतोय, देहरूपच अनुभवतोय. पहा ना, आत्ता आपण वेगळे वेगळे बसलो, इकडे पुरुष बसलेत, इकडे स्त्रिया बसल्या आहेत. याचा अर्थ असा नाही हां लगेच मिक्स होऊन बसायचं. दृष्टांत देतोय की आपल्याला जाणीव आहे आपण पुरुष आहे याची, आपल्याला जाणीव आहे आपण स्त्री आहे याची, इतक्या खोलवर आपल्या जाणीवा शिरलेल्या आहेत. तर एकदम हे सगळं टाकून नामस्मरणाला कसं काय बसायचं बुवा हे लक्षात येत नाही. देहभाव टाकण्यासाठी साधन करायचं आहे ना, मग देहच मी नाही हा भाव धारण करून एकदम ध्यानाला किंवा नामस्मरणाला कसं बसायचं हे लक्षात येत नाही. त्यासाठीही सोपा उपाय आहे. पहिल्यांदा मनापासून असं ध्यावं की मी श्री महाराजांचा आहे, मी माझ्या सद्गुरूंचा आहे, अन्य कुणाचाही मी नाही. नव्हे नव्हे नाम आणि सद्गुरू सोडून जणू मी नाहीच असा भाव धरण्याचा अभ्यास करावा. पहा बरं का, नामाला बसण्याच्या आधीच्या बैठकीची तयारी चालली आहे फक्त. म्हणजे काय, सगळं व्यवस्थित घालणं चालू आहे, अजून बैठकीला बसणं घडलेलंच नाही आहे. माऊली म्हणतात, तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. माऊलींची ओवी आहे. ध्यानाला किंवा सद्गुरुपदिष्ट या शब्दाला अधोरेखित करायचं. सद्गुरुपदिष्ट साधनेला बसताना वैराग्याचा आधार घेऊन तुम्ही बसा असं माऊली म्हणतात. हा वैराग्याचा आधार म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या गुरुवाक्यावरचा प्रगाढ विश्वास आहे. सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे त्या साधनेवरचा प्रगाढ विश्वास आहे. त्याचबरोबरीनं त्या वाक्याचा निश्चय पण आहे. सद्गुरू सांगतात की तत्त्वम असी, तेच ब्रह्म तू आहेस. कालच्या निरूपणात आली आहे 9वी, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूचे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. हे सद्गुरूंनी सांगितलं आहे. आता ते संस्कृतात सांगतील, कन्नडमध्ये सांगतील, त्यांचा विषय आहे, पण ते सांगतील की तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस. तर याचा आधी निश्चय करायचा. पहा बरं का, एका गोष्टीचा निश्चय केला की त्याच्या विरुद्ध बाजूचा निश्चय आपोआप गळून पडतो. मी ब्रह्म आहे याचा निश्चय जर केला तर मी देह आहे हा निश्चय आपोआप गळून पडतो. तात्पुरता गळून पडतो, निश्चय दृढ झालेला नाही आहे, तात्पुरता गळून पडतो. पण तो निश्चय धरून आपण साधनेला बसलो की तिथे वैराग्याची बळकटी येते. आणि आपण कसे बसतो, सगळी कर्म करायची, त्यात काही कर्म सद्गुरूंना मान्य असलेली असतात तर काही कर्म सद्गुरूंना मान्य नसलेली असतात. बरीच कर्म करायची,
बऱ्याच पद्धतीचे आहार घ्यायचे, बऱ्याच प्रकारचं बोलायचं, बऱ्याच प्रकारचं मनन करायचं, विचार करायचे. विचार म्हणजे काय, हा असा का वागला, ही अशी का वागली, हे असंच करतात, यांचं असंच आहे, हे स्वतःला मोठे समजतात, पुष्कळ वर्ष सेवेत आहेत ना, वगैरे वगैरे. नमुना सांगतोय बरं का. विचार कोणताही असेल, काल बघितलेल्या सिरियलमधला पण विचार असेल, किंवा आत्ता मोबाईलवरती आपण काहीतरी बघतो. असं पहा, कर्नाटकामध्ये निंबरीकर महाराज होऊन गेले. ते म्हणायचे, आचरणाचं बळ देवापेक्षा श्रेष्ठ आहे. हे निंबरीकर महाराज कोणाला माहीत नसतील तर सांगतो, जरा प्रसिद्धी परांगमुख होते. निंबर्गीला ते वास्तव्याला होते आणि त्यांचे सत्शिष्य म्हणजे भाऊसाहेब महाराज उमदीकर. भाऊसाहेब महाराजांचे सत्शिष्य म्हणजे गुरुदेव रानडे, अंबुराव महाराज, ही नंतरची नावं जरा प्रसिद्ध आहेत. तर हे निंबरीकर महाराज म्हणजे भाऊसाहेब महाराजांचेही गुरु म्हणायचे की आचरणाचं बळ देवापेक्षा श्रेष्ठ आहे. मोबाईल उघडल्यानंतर एक स्त्री दिसली, एक पुरुष दिसला, कोणताही विषय दिसला की वृत्ती त्याच्यामध्ये तदाकार झालीच म्हणून समजा. 40 नव्हे 70 वर्ष जरी महाराजांच्या सेवेत असलो तरीही. लक्ष देऊन ऐका बरं का. परमार्थ स्तवन आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे. कारण समर्थ म्हणतायत की हे गुह्य आहे, गुपित आहे. इतकं गुपित सहजपणे कसं हाताला येईल 40,000 लोकांच्या? नाही येत. का येत नाही ते तपासून पाहतोय आपण, कुठे चुकतोय आपण. वृत्ती ताबडतोब दृश्यामध्ये तदाकार होते. तदाकार झाल्या झाल्या इंद्रियांवर परिणाम होतो. इंद्रियांवर परिणाम झाल्या झाल्या त्याची अनुभूती देहबुद्धीला वाढवते. देहबुद्धी वाढली की पुन्हा इंद्रिय परत बहिर्मुख व्हायला लागतात. परत ती तो विषय शोधतात, परत विषयाशी तदाकार होतात, परत देहबुद्धी वाढते. लक्षात येतं आहे की हे एक सर्कल आहे. हे न थांबणारं विशेष सर्कल आहे, विषारी चक्र. या चक्रातच आपण वावरायचं. काहीतरी मोबाईलवर बघायचं, मग कुणाची तरी निंदा करायची किंवा कुणाची स्तुती काय निरूपण झालं अलौकिक. अरे गरज नाही आहे स्तुतीची. किती छान दिसत आहे, काहीही गरज नाही आहे. कुणाची तरी स्तुती, कुणाची तरी निंदा करून आपण आपल्या वृत्ती बहिर्मुख करत राहतो. काहीतरी पाहतो, काहीतरी खातो आणि मग असे संस्कार झालेले आपण आता नामाला बसलो. आता वैराग्याचा आधार येणार कुठून? हा देह आपण नाही आहे, हे मन आपण नाही आहे, या वृत्तींशी आपला काही संबंध नाही आहे, हा निश्चय येणार कुठून? म्हणजे एक महत्त्वाची पायरी ती म्हणजे आचरण सांभाळणं. ते सांभाळल्यानंतर सहजपणे वैराग्याचा आधार प्राप्त होतो. पहा, आपल्या घरामध्ये जिथं आपण आंघोळ करतो, प्रातर्विधी करतो, तिथं समाधी मंदिरात जसं वातावरण आहे तसं असतं का? नसतं. सुगंध असेल, कुणीतरी आंघोळ करून बाहेर पडला असेल तर साबणाचा सुगंध असेल, पण तिथं तसं वातावरण नसतं जसं समाधी पुढे आहे. का बरं? अर्थात तिथं प्रत्यक्ष श्री महाराज आहेतच, पण प्रत्यक्ष श्री महाराज नाहीत कुठे? अशी जागा कुठे आहे जिथं श्री महाराज नाहीत? तरीही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसन्नतेचा अनुभव येतो. याचं कारण असं की आपल्यामध्ये मलिनता असते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे संस्कार गोळा करून 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 त्याच संस्कारांना घेऊन आपण साधनेमध्ये बसतो. नाम चालू आहे, माळ चालू आहे, पण लक्ष बोलण्याकडे आहे. मग नाम होतं आहे का बोलणं ऐकणं होतं आहे? दोन्हीपैकी काहीच घडत नसेल तर साधकाची अडचण होऊन बसते. कारण आपला देह, आपलं मन, आपल्या वृत्ती या सगळ्या गोष्टी एकदेशी आहेत. म्हणजे आज व्यक्ती गोंदवल्यात इथे बसलेली आहे तर पुण्याला, मुंबईला, कराडला त्याच्या घरी नाही. कराडला बसली आहे तर गोंदवल्यात नाही. याला म्हणायचं एकदेशी असणं. तसं मन एका वेळी एकाच ठिकाणी असतं, वृत्ती एका वेळी एकाच ठिकाणी असते, चित्त एका वेळी एकाच ठिकाणी असतं. पटकन कोणीतरी म्हणेल, नाही हो, आमचं मन सैरभैर फिरतं. ते सैरभैर फिरतं कारण ही पंख्याची फाती वेगानं फिरतायत, आपल्याला दिसतंय पहा. हां, त्यामध्ये एक पातं वेगळं दिसत नाही, त्यामुळं असं वाटतं की ते वेगानं फिरतायत. म्हणजे तिथं जणू पातच नाही आहे.
मनाची गती अतिशय वेगवान असल्यामुळं त्याचं एकदेशित्व कळून येत नाही. जर अंतर्मुख होऊन तपासलं तर लक्षात येतं की मन हे एका वेळी एकाच ठिकाणी असतं. त्या ठिकाणाहून सुटलं की ते दुसऱ्या ठिकाणी जातं, तिथून सुटलं की तिसऱ्या ठिकाणी जातं. आत्ता समाधीमध्ये महाराजांच्या पशी असतं आणि नंतर लगेच या बाईच्या साडीपाशी जातं, नंतर तिकडे लगेच या दागिन्यापाशी जातं, लगेच या माणसाच्या घड्याळापाशी जातं, याच्या पेनापाशी जातं, परत समाधीपाशी येतं. म्हणून संत या मनाला माशी म्हणतात. फुलावरही बसेल, गुलाबजामवरही बसेल आणि विष्ठेवरही बसेल, असं हे मन आहे. पण एका वेळी एके ठिकाणी बसलं की तिथंच बसतं. तर मग आपण मनाला अनेक ठिकाणी बसवत नेतो आणि मग ते संस्कार घेऊन नामस्मरणाला बसतो. मग डोळे मिटवतो, डोळे मिटून नाम घेण्याचा अभ्यास करतो. पण मग समोर विषय यायला लागतात, विचार यायला लागतात, एकामागून एक वृत्ती यायला लागतात. नामसाधनेमध्ये किंवा ध्यानसाधनेमध्ये ही एक युनिव्हर्सल तक्रार आहे बरं का. नामात लक्ष लागत नाही हो, विचार काही केल्या थांबतच नाहीत. कसे थांबणार? कारण आचरण सांभाळलेलं नाही. ज्याला असं वाटतं की मन शांत होत नाही आहे, नामामध्ये लक्ष लागत नाही आहे, त्यानं आंघोळ करावी 4 बादल्या गार पाण्यानं, महाराजांच्या फोटोला नमस्कार करावा आणि जरा विचार करावा, आज आचरणात कुठे चुकलो, काय असं पाहिलं आहे जे आपण श्री महाराज इथे शेजारी उपस्थित असताना पाहू शकणार नाही, काय असं केलं आहे जे इथं श्री महाराज उपस्थित असताना करू शकणार नाही, कोणता असा विचार केला आहे जो श्री महाराजांना कळला तर आवडणार नाही. आणि जर काही सापडलं तर काय करायचं? टाकून द्यायचं. हा उपाय करावाच लागेल, तर आपल्याला वैराग्याचा आधार प्राप्त होईल नामाला बसल्यानंतर. नाहीतर 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष नामस्मरण चालू आहे पण मन शांत होत नाही, ही तक्रार राहतेच कशी? समर्थांचे समर्थ अनुग्रह देतात आणि मन शांत होत नाही. मन यत्किंचित पदार्थ आहे श्री महाराजांच्या शक्तीपुढं. श्री महाराज कशाला, आपल्या जिद्दीपुढं सुद्धा मन कमकुवत पडू शकतं. पहा ना, आपण काही आत्मसाक्षात्कारी नाही. आता बसलेल्यांमध्ये काही असतीलही, त्यांना वंदन आहे. पण आपण सर्वसामान्य लोक साधनेचे प्रयत्न करणारे आहे. आपल्याही काही तक्रारी असतील, अडचणी असतील. पण आपण निश्चय केला गोंदवल्याला गुरुपौर्णिमेला यायचं तर मन मानतं, मनाला बाजूला टाकून आपण येतो. म्हणजे मनाची शक्ती आपल्या शक्तीपेक्षा जास्त नाही, सद्गुरूंच्या शक्तीपेक्षा तर नाहीच नाही. तरीही इतकी वर्ष साधना करून मन शांत होत नाही. त्या अर्थी चूक आचरणामध्ये आहे, चूक आपल्या अनुसंधानाच्या अभ्यासामध्ये आहे, चूक आपल्या शरणागतीच्या अभ्यासामध्ये आहे. सोयीनं शरण जातो आहे आपण कुठेतरी. जेव्हा शरण जाणं पथ्यावर पडतं तेव्हा शरण जातो, जेव्हा ते पथ्यावर पडत नाही तेव्हा स्वार्थ विचार करतो आणि वृत्तीच्या मागे जाऊन विषयाशी तदाकार होऊन जातो. विषय भोगला, पोट भरलं, ढेकर आली किंवा जांभई आली की परत मग महाराजांकडे येतो. महाराज मी तुमचा आहे. करुणामूर्ती आहेत, करुणामूर्ती आहेत म्हणून किती जन्म घालवायचे? हां, लगेच मुक्त व्हावं म्हणून महाराजांनी उपदेश केला आहे का जन्मोजन्मी येत राहा मी आपला बसलोच आहे म्हणून उपदेश केला आहे? आपण ताबडतोब मुक्त व्हावं म्हणून श्री महाराजांनी आपल्याला कृपानुग्रह केलेला आहे, म्हणून परमार्थ मार्गावरती आणलेलं आहे. तर आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना दिल्या शब्दाला जागलं पाहिजे. अनुग्रह ज्यावेळी घेतो मनुष्य त्यावेळी तिथे समर्पण करतो. महाराजांना हे आश्वासन देतो की मी नाम घेण्याचा प्रयत्न करेन. महाराजांचा आता आपण अनुग्रह घेतला म्हणजे फक्त महाराजांची जबाबदारी नाही आहे, आपलीही जबाबदारी आहे की त्या दिल्या शब्दाला जागायचं. याचा प्रामाणिक अभ्यास असेल तर वैराग्याचा आधार प्राप्त होऊन आपल्याला साधनेला बसता येईल. इथंपर्यंतचा भाग पुरे झाला, कारण आपण समगतीच हाच विषय पाहतो आहे. असं जेव्हा एकाग्रपणे साधक नामाला बसतो, आता हे गृहीत धरलं बरं का, आता असं आपलं वैराग्याचा आधार घेऊन बसणं होतं आहे का नाही ज्याचं त्यानं तपासायचं. हां, आता हे गृहीत धरलं की आपण असं बसतो आहे. असं ज्यावेळी वर्षानुवर्ष साधक साधनेला बसायला लागतो नित्य नेमानं, बरं का, नित्य नेमानं. आज पाहुणे आले म्हणून चुकलं नाही,
आजारी आहे म्हणून चुकलं नाही, नामस्मरणाची बैठक चुकलेली नाही, असं काही वर्ष साधना झाल्यानंतर त्याचं मन आत 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 यायला लागतं, वृत्ती आत यायला लागतात, त्या नामामध्ये मुरायला लागतात. भगवंताच्या नामामध्ये भगवंताचा आनंद लपलेला आहे. तो लपलेला आनंद बाहेर येत नाही. जसं एखादं कणीस असतं, ते कोवळं असेल तर त्यातले दाणे दिसत नाहीत, पण फुललं की आतले दाणे असे बाहेर यायला लागतात पिकल्यानंतर. तसं जेव्हा वृत्ती नामामध्ये विलीन व्हायला लागतात तेव्हा नामातला आनंद बाहेर यायला लागतो. आणि हा जो आनंद आहे ना, हा आनंद आपल्या जीवनावरती परिणाम करतो. आता याचा थोडा सूक्ष्मातला अर्थ पाहूया बरं का. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्यापैकी 360 नाड्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यापैकी 3 नाड्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. ही सुषुम्ना नाडी आपल्यामध्ये गुप्त आहे. इडा आणि पिंगळा नाड्या तेवढ्या प्रगट आहेत. या प्रगट असलेल्या इडा पिंगळा नाड्यांची खूण म्हणजे आपल्या दोन्ही नाकपुड्यातून वाहणारे श्वास आहेत. उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हणतात, डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात. सूर्यनाडीलाच पिंगळा म्हणतात, चंद्रनाडीलाच इडा म्हणतात. हे सांगण्याचं कारण असं, आपण जो मगाशी वैराग्याचा अभ्यास पाहिला पहा, मन चंचल असणं, मग तिथे आपलं आचरण चुकीचं असणं, आपण विषयाशी तल्लीन होणं वगैरे वगैरे, त्याचा परिणाम आपल्या या नाड्यांवरती दिसून येतो. जेव्हा आपण विषयाकार असतो त्यावेळी आपले श्वास जास्त वाहतात. ज्यावेळी चिडलेले असतो, ज्यावेळी झोपलेले असतो, ज्यावेळी खात असतो त्यावेळी श्वास जास्त वाहत असतात. आणि ज्यावेळी आपण एकाग्रतेनं एखादी गोष्ट ऐकत असतो, पाहत असतो, त्यावेळी आपले श्वास मंद होत असतात. माऊली ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात म्हणतात, नासा पुटवणी वारा, जो जातसे आंघोळे बारा, तो गच्चिय धरुनी माघारा आतू घाली. ध्यानामध्ये आणि नामामध्ये वृत्ती तल्लीन व्हायला लागल्या की त्याचा परिणाम म्हणून आपोआप जीवन अंतरात जायला लागतं. जीवन म्हणजेच वाहणारे हे श्वास, त्यांमधून वाहणारा प्राण आत आत जायला लागतो. आणि आत गेल्यानंतर भगवान गीतेमध्ये म्हणतात, नासाभ्यंतर चारिणव, अशी त्याची अवस्था होती. म्हणजे नाकातल्या नाकात, हा इथला प्रदेश आहे ना, भ्रूमध्यस्थान आणि नाकाचा शेंडा, इथले इथे श्वास व्हायला लागतात. अगदी संथ श्वास चालू असतात, जणू श्वास चालू नाहीच आहेत. त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटावं इतके संथ श्वास होतात. त्यावेळी आपली प्राणगती सुषुम्नेमध्ये प्रवेश करते आणि सुषुम्नेमध्ये प्रवेश केलेली ही प्राणगती आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. यालाच माऊली ज्ञानेश्वरीमध्ये पवन म्हणतात, या सूक्ष्म गतीला. यालाच मामा महाराज अभंगामध्ये समगती म्हणतायत. आणि हीच संत संगती आहे. ज्यावेळी नामस्मरणाला बसलेले आपण, जे कोणी आहे, पुरुष स्त्री, आपलं शिक्षण, आपल्याजवळ असलेला पैसा, आपल्या घरी असलेले नातेवाईक, सगळ्या गोष्टी, मी महाराजांचा आहे हा भावसुद्धा ज्यावेळी गळून पडतो आणि केवळ नामाच्या आनंदामध्ये तो बुडून जातो, त्यावेळी आपोआप त्याचा हा परिणामही दिसून येतो नाड्यांवरती. तो या केवल कुंभकाच्या स्थितीत पोहोचतो, अत्यंत शांत दशेमध्ये, आणि तिथं त्याला सद्गुरूंची भेट होते. ही संत संगती आहे. या संत संगतीमध्ये परमार्थाचं गमक लपलेलं आहे. आता जसं प्रत्येक पदार्थाला वेगळ्या वेगळ्या पायऱ्या असतात पहा. म्हणजे एकदम तर गुलाबजाम तयार होणार नाही, पहिल्यांदा काही पूर्वतयारी करावी लागेल, साखरेचा पाक वगैरे वगैरे, मग तो भिजत घालावा लागेल गुलाबजाम त्या पाकात, मग तो पाक मुरणार, इत्यादी इत्यादी. तसं हा जो परमार्थ बघितला आपण, इथंपर्यंत गेल्यानंतर आपल्याला संत संगती खऱ्या अर्थानं घडते, पण त्याच्या पायऱ्या अनेक आहेत आणि त्या पायऱ्यांसकट सगळा विषय परमार्थामध्ये येतो. म्हणजे आधी आपल्या आचरणाला सांभाळणं, आधी आपल्या वृत्तींना सांभाळणं, ते सांभाळण्यासाठी महाराजांच्या किंवा ज्याचे जे सद्गुरू असतील ते, त्यांच्या उपदेशाचं चिंतन मनन सतत ठेवणं, सतत त्याचा ध्यास ठेवणं.
अहो, श्री महाराजांचं चिंतन केलं नाही तर अन्नच गेलं नाही पाहिजे, याला म्हणायचं ध्यास. झोपच लागली नाही पाहिजे श्री महाराजांचं चिंतन नसेल तर, याला म्हणायचं ध्यास. किंवा चिंतनच इतकं पराकोटीला गेलं पाहिजे की झोप लागली नाही पाहिजे, याला म्हणायचं ध्यास. असा ध्यास ठेवत ठेवत नामाचा अभ्यास करणं, अशी प्रक्रिया करणं जर सुरू असेल तर संत संगतीमध्ये आपण आपोआप जातो. समर्थ म्हणतात, ही जी गोष्ट आहे ती केवळ संत सद्गुरू यांच्या सहवासामध्येच कळेल आणि आचरता येईल. पहा, नाम शांतपणे घ्यायचं आहे, नाम आपल्या स्वतःला विसरून घ्यायचं आहे. इतकं सगळं श्री महाराजांनी सांगितल्यानंतर त्याच्या मननाचा जर अभ्यास आपण केला नाही आणि आपण वर नाम घेत राहिलो तर अर्थातच आपण त्या शांत स्थितीत पोहोचणार नाही जिथं नामाचा खरा आनंद लपलेला आहे. तिथं पोहोचायचं असेल तर आपल्याला तसा उपाय करावा लागेल. म्हणून याच परमार्थ स्तवनामध्ये समर्थ काय म्हणतात पहा, आकाश मार्गी गुप्तपंथ जाणती योगिये समर्थ इतरासी हा गुह्यार्थ सहसा न कळे. समर्थांची ओवी आहे. हे परमार्थ स्तवनामध्ये का सांगतायत? कारण इथे या आकाशमार्गीच्या गुप्तपंथामध्ये गेल्याशिवाय परमार्थात प्रवेश होणार नाही. मग कशाला गुरुपौर्णिमेचा उत्सव चालला आहे, कशाला सतरंजा घातल्यात, कशाला निरूपण ठेवलं आहे, कशाला पालखी गेली श्री महाराजांची, फुलं उधळली, आरत्या केल्या? कारण हे परमार्थाला पूरक आहे म्हणून. हा खरा परमार्थ नाही, हे परमार्थाला पूरक असलेल्या गोष्टींमध्ये येतं. जसं की स्वयंपाक करणं आणि रांगेमध्ये उभं राहणं हे जेवणाला पूरक आहे. प्रत्यक्ष जेव्हा घास मुखात जाईल तेव्हाच जेवण होईल ना, तोपर्यंत जेवण नाही. तसं प्रत्यक्ष आकाशमार्गी गुप्तपंथ या पंथानी जाता येईल तेव्हाच परमार्थामध्ये प्रवेश घडेल. आणि हे आकाश म्हणजेच आपलं चिदाकाश आहे. चिदाकाश म्हणजे या मस्तकाच्या आतला प्रदेश, हे भ्रूमध्यस्थान, इथे वरती ब्रह्मरंध्राचं स्थान. हे भ्रूमध्यस्थान आणि ब्रह्मरंध्र याला धरून जो गोलाकार अंडाकृती भाग तयार होतो आतल्या बाजूला, त्याला चिदाकाश म्हणतात. त्या चिदाकाशामध्ये आपलं आत्मस्वरूप अंगुष्ठ प्रमाण आहे. रमणगीतेमध्ये एक श्लोक आहे बरं का, हृदय कुहरमध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहमिति साक्षात आत्मरूपेण भाती. म्हणजे या हृदयस्थानामध्ये, यालाच शिरोहृदय म्हणतात किंवा याला मूर्धनी आकाश म्हणतात किंवा चिदाकाश म्हणतात, याच्यामध्ये अहम अहम असं स्फुरण आहे, मीचं स्फुरण आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याच पद्धतीचा उपदेश केलेला आहे. अगा सर्वा जीवाचे हृदय देशी मी अमुका आहे, ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तुगा मी, असं माऊली म्हणतात. ते जे स्फुरण आहे मीचं आपल्या, ते या आकाशामध्ये लपलेलं आहे. आणि त्या आकाशाकडे जाण्याचा पंथ परमगुह्य आहे, परम दुर्लभ आहे, असं समर्थ म्हणत आहेत. आता हे आपल्या अस्तित्वाचं जाणीव स्वरूप आहे बरं का. पहा, आपल्या इथल्या बसलेल्या कुणालाही असं वाटत नाही की आपण नाही, आपण आहोत असंच वाटतं की नाही आपल्याला? का आपण नाही वाटतंय? आपण आहोत असं वाटतं आपल्याला, आणि अगदी ठामपणे वाटतं. हे कुणी पटवून द्यावं लागत नाही आपल्याला की तू आहेस बाबा. कुणी आपल्याला सांगितलं नाही तरी आपल्या ठिकाणी हे दृढ आहे की मी आहे. मी आहे हा आपला अस्तित्वभाव कुठेही जात नाही. मग तो आला कुठून? तो आपल्या आत्मस्वरूपातूनच येतो. म्हणून अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती. मी आहे असं सांगणारा आत्मा आपल्या आत स्थित आहे. तोच तो जो आहे तो आपण आहे. तिथंपर्यंत जाण्यासाठी सद्गुरू जो मार्ग सांगतात तो परम अर्थ मार्ग आहे. कारण परम असलेल्या आत्मस्वरूपाला प्राप्त करण्याचा तो मार्ग आहे. अशा या परमार्थाचं हे स्तवन आहे. समर्थ म्हणतात, माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. असा हा परमार्थ मार्ग. आपण जे आहोत त्याची जाणीव करून देणारा, आपण जे आहोत त्या प्रांतामध्ये आपल्याला नेणारा
आणि त्यासाठी आपल्याकडून साधना करवून घेणारा असा हा परमार्थ आहे. करवून घेणारा बरं का. तुकाराम महाराजांचे 12 अभंग आहेत. त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय, नरकची केवळ, रज तो सबळ मायाजाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करवी परमार्थ अहर्निशी. आता याच्यात पाठभेद आहे. काही ठिकाणी म्हटलं जातं करावा परमार्थ अहर्निशी, पण करवी परमार्थ अहर्निशी हाच अर्थ श्रेष्ठ आहे. कारण तो सत्वगुण जो तुकाराम महाराज सांगतायत तो शुद्ध सत्व आहे, जो सद्गुरू कृपेनं आत उदयाला येतो आणि तोच आपल्याकडून परमार्थ करवतो. आता सूक्ष्मतेनं आपण आपल्याच आत वळून जरा पाहूया बरं का. काही जणांना अनुभव आला असेल, सगळ्यांनाच आला असेल असं नाही, पण आपण काही ठरवलेलं नाही आहे नामस्मरण करूया, आपण काही ठरवलेलं नाही आहे की महाराजांची आठवण काढूच या, पण नकळत महाराजांची आठवण येते की नाही. न ठरवतासुद्धा येते. आपण ठरवलेलं असत नाही, पण नकळत नामस्मरण सुरू होतं की नाही. कधीतरी झोपेतून उठतो आपण आणि नामस्मरण सुरू आहे असा अनुभव येतो ना. मग हे कोण करतं त्यावेळी, करवी परमार्थ अहर्निशी. तो शुद्ध सत्व आहे जो सद्गुरू कृपेनं आत उत्पन्न झालेला असतो, तो आपल्याकडून ही साधना करवून घेत असतो. पहा, तिथं मी नाम घेतो म्हणणारा कोणी नव्हता, तरीही नाम सुरू झालं आपोआप. मी आता महाराजांची आठवण काढतो अशी वृत्ती धारण करणारा कोणी नव्हता, तरी महाराजांची आपोआप आठवण आली आणि आपोआप आठवण येऊन डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. हे कशामुळं घडलं? हे त्या शुद्ध सत्वामुळं घडलं. समर्थ आपल्याला सांगता आहेत की या शुद्ध सत्वाच्या प्रादुर्भावामुळं आपल्याकडून परमार्थ घडतो आणि सारासार विवेक आपल्या ठिकाणी ठसतो. विवेकाची शास्त्रात व्याख्या अशी आहे, आत्मानात्मविचार म्हणजे विवेक, किंवा सारासार वस्तुविचार म्हणजे विवेक. म्हणजे सार काय असार काय याची छाननी करणं म्हणजे विवेक. आपण तांदूळ निवडतो ना, तर त्याच्यामधला खडा आहे तो बाजूला काढतो, म्हणजे काय केलं आपण, विवेकच केला एक प्रकारे. तांदूळ हवे आहेत आपल्याला म्हणून खडा बाजूला केला. आंब्यांचा दर किती आहे, समजा 500 रुपये डझन आहे, तर एकीकडे समजा 2000 रुपये डझन मिळत नाही, तिथे चुकीचा दर आहे बरं का, इथनंच खरेदी करायचा. हा व्यवहारातला विवेक आपण केला. तसा परमार्थामध्ये एक विवेक आहे आणि तो म्हणजे आत्मा सोडल्यास आपण कुणीही नाही. एक आत्माच सत्य आहे आणि तेच आपण आहे. त्या व्यतिरिक्त जे जे आपल्या अनुभवाला येतं ते सगळं असार आहे, हा विवेक आहे. पण गंमत अशी की हे ऐकून काहीही कळत नाही. हे ऐकतो आपण की आत्मा सार आहे, बाकी सगळं असार, पण हे ऐकून काही समजत नाही, आपल्याच्यानं काही घडत नाही. याचा अर्थ विवेक आतमध्ये उदयाला यावा लागतो. जसं श्री महाराजांचा मी आहे, समजा हे वाक्य आपण वाचलं, किंवा आणखी एक वाक्य वाचलं बरं का. श्री महाराज म्हणतात, राम तुमच्या घरातील कुणीतरी आहे असं माना, असं म्हणतात ना. तुमचा भाऊ आहे, कुणीही माना त्याला, पण आपला माना असं म्हणतात. आता हे वाचल्यानंतर मानलं जातं का? मानलं जात नाही. त्या दिशेचा तसा प्रयत्न करावा लागतो. तसं मी महाराजांचा आहे असं म्हटल्यानंतर तशी अनुभूती येते का? तर येत नाही. मग ती अनुभूती येण्यासाठी आपल्याला नामच घ्यावं लागतं. सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेतच मुरावं लागतं. साधन जेव्हा आपल्याकडून दीर्घ होत जातं, त्यामध्ये जेव्हा आपण मुरत जातो, तेव्हाच आपल्या लक्षात येतं की इथं मी म्हणून वेगळेपणानं माझा नाहीच आहे. साधनेमध्ये हे लक्षात येतं बरं का, अन्य कुठेही हे लक्षात येणार नाही. साधनेमध्ये हे कळतं की मी अनुभूतीनं तेवढा जाणवतो आहे, पण मी ज्याला मी समजत होतो, म्हणजे माझा देह, माझं मन, यातलं काहीही इथे शिल्लक नाही आहे. मला कशाचीही जाणीव नाही आहे, पण मी तेवढा माझा शिल्लक आहे शुद्ध स्वरूपानं. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आत्मभाव निर्माण होतो की हा मी महाराजांचा आहे. नाहीतर आपण तोपर्यंत काय करत असतो, वाक्य वाचत असतो,
आपल्या आवडीला येईल तसं जगत असतो आणि मी महाराजांचा आहे, मी महाराजांचा आहे, मी महाराजांची आहे असं म्हणत असतो. हे खरं महाराजांचं होणं नाही. परत सांगतो, महाराजांचं होणं म्हणजे महाराज ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या प्रांतामध्ये शिरण्याचा अभ्यास करणं, नामाला घट्ट धरून राहणं, नामामध्ये वृत्ती विसर्जित करण्याचा अभ्यास करणं. हे जेव्हा खरोखर साधनेत घडतं त्यावेळी त्या साधकाचे सगळे इतर भाव गळून पडतात. कुठलाही भाव शिल्लक राहत नाही, स्थळ काळाचं भान राहत नाही. आणि ते भान नसतानाही शांतपणे साधक एक श्री महाराज किंवा नामाचा आनंद किंवा ध्यान साधनेमध्ये आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद यामध्ये बुडून जातो. तो बुडला रे बुडला की त्या ठिकाणी त्याला जी स्मृती प्राप्त होते ती त्याच्याबरोबर राहते. आता लक्ष देऊन ऐका बरं का. आज दुपारी प्रसादाला गव्हाची खीर होती, खाल्ली ना सगळ्यांनी? हां, गव्हाची खीर होती, खाल्ली ना म्हटल्यानंतर आपण होकारार्थी उत्तर दिलं, कारण गव्हाच्या खिरीला आपण अनुभवलं. अनुभव जेव्हा आला तेव्हा तो आपल्या बुद्धीमध्ये रजिस्टर झाला की हा अनुभव मी घेतलेला आहे. आणि मग तो आत्ता आपण प्रगट करतोय की हो, खीर खाल्ली. मी महाराजांचा आहे किंवा मी रामाचा आहे या निश्चयामध्ये यायला तो अनुभव कुठे घेतला आहे आपण, की राम कसा आहे, महाराजांची काय स्थिती आहे. तो अनुभव येण्यासाठी या निर्वृत्तिक दशेमध्ये साधनेमध्ये शिरावं लागतं. नामस्मरणाची असो नाहीतर ध्यानाची असो, नामामध्ये तल्लीनता येऊन जेव्हा निर्वृत्तिक स्थिती येते तेव्हा आपण त्या पदार्थाची चव घेतो, आत्मपदार्थाची बरं का. त्या पदार्थाची चव आली की त्याचा अनुभव बुद्धीमध्ये दृढ होतो, म्हणजे छापला जातो. आणि तो एकदा छापला गेला अनुभव की मग त्याचा अनुसंधान ठेवता येतं. का बरं? कारण आत्तापर्यंतचा आपला अनुभव कसा असतो की जेव्हा आपले डोळे उघडे आहेत, जेव्हा आपल्याला ऐकू येतं आहे तेव्हा आपण शुद्धीवर आहे असा आपला अनुभव असतो. झोपल्यानंतर आपली शुद्ध निघून जाते, त्यामुळे झोपलेले असताना आपण आहोत हा आपला अनुभव असत नाही, बरोबर ना? पण जेव्हा झोपेतून जाग येते तेव्हा मात्र आपण म्हणतो की शांत झोप झाली होती बाबा. मग आपण जेव्हा आपल्या जाणीवेत नव्हतो तेव्हा आपल्या आतून आपल्याला कुणी सांगितलं की तू शांत झोपलेला आहेस? तो जो सांगतो आतून तो सतत जागा असतो, पण त्याच्याकडे आपली दृष्टी वळत नाही. त्यामुळं त्याच्याशी आपण आपली जागृती कनेक्ट करत नाही, म्हणजे आपली जागृती त्या आत्म्याशी संबंधित ठेवत नाही. आपण आपली जागृती या देहाशी संबंधित ठेवतो. त्यामुळं काय होतं, देह जेव्हा जागा आहे तेव्हा मी जागा आहे, देह जेव्हा जागा नाही तेव्हा मी जागा नाही, अशी आपली अवस्था होऊन राहते. मी भगवंताचा आहे याच्याऐवजी मी देहाचा आहे हा भाव असल्यामुळं, किंबहुना मी देहच आहे हा भाव असल्यामुळं आपण त्या अवस्थेमध्ये असतो. आता या अवस्थेला टाकून मी रामाचा आहे, मी महाराजांचा आहे या अवस्थेत जर मला शिरायचं असेल तर त्या दिशेची आपल्याला चव आवश्यक आहे, अनुभूती गरजेची आहे. जी अनुभूती हा परमार्थ देतो असं समर्थ सांगतात. समर्थांचे शब्द बघा, परब्रह्म ते निवळे अंतर्यामी. आतमध्येच हे परब्रह्म कळून येतं, पण हे सारासार विचारानं. आणि मग साधक त्याच्याशी एकदा तद्रूप झाला की मग त्याला अनुसंधानाचा अभ्यास करता येतो. जसं आत्ता आपण मगाशी उदाहरण पाहिलं पहा खिरीचं. खीर आपण अनुभवली म्हणून आत्ता खिरीचं अनुसंधान आपल्याला ठेवता येतं. कशी खीर होती, जास्त गोड होती का कमी गोड होती, पातळ होती का घट्ट होती, याचं अनुसंधान आत्ता जसं आपण ठेवू शकतो तसं आपण या आत्ता जो बघितला तो साधनेचा सगळा विषय बरं का, या साधनेच्या प्रगाढ स्थितीमध्ये जर गेलेले असू आणि आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची गोडी लागली असेल तर त्याचं चिंतन आपल्याला ठेवता येतं की मी तेच आहे जे मी काही वेळापूर्वी साधनेत अनुभवलेलं होतं. आत्ता मला काय अनुभवाला येतं आहे माहिती आहे का? आत्ता पाठक काका बघतायत आपल्याकडे, हे अनुभवाला येतं आहे, पण हा मी नाही आहे. आत्ता मला कानाला ऐकू येत आहेत झांजाचे आवाज, पण हा मी नाही आहे. आत्ता मनात काहीतरी विचार येत आहेत,
पण हा मी नाही आहे. तर मी कोण आहे याची अनुभूती सद्गुरू साधनेमध्ये देतात. काही वेळापूर्वी जी शांती अनुभवली तोच खरा मी आहे. कारण तत्वतः ज्याला मी समजत होतो त्यातला कुठलाच पदार्थ तिथं अस्तित्वात नव्हता. माझ्या सगळ्या जाणीवा लोप पावलेल्या होत्या, तरी मी आहे ही जाणीव कुठेही गेलेली नव्हती. आणि अतीव शांती होती, अतीव सुख होतं, अतीव आनंद होता. तेव्हा निश्चित तोच मी आहे असा निश्चय त्याच्यापाशी होतो. आणि मग त्याचं तो अनुसंधान ठेवतो, तेव्हा तिथं विवेकाचा जन्म होतो. समर्थ म्हणतात पहा, सारासार विचार कळे. कळे असा शब्द वापरला समर्थांनी तो याच कारणासाठी. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत सारासार विचार कळत नाही. परमार्थातलं कळणं म्हणजे व्यवहारातलं कळणं नाही आहे बरं का. आपल्याला कळतं, कुणाबद्दलही वाईट विचार करू नयेत, पण ते वळत नाही व्यवहारामध्ये. व्यवहारामध्ये ज्याला वळणं म्हणतात तेच परमार्थात कळणं आहे. सारासार विवेक कळणं म्हणजे खरोखर अंतर्यामी तो उगमच पावणं की तो मी आहे बरं का, जो काही वेळापूर्वी मी अनुभवला तोच खरा मी. मग तो जर खरा मी असेल तर बाकी सगळं असार ठरतं. हा तो विवेक आहे. समर्थ म्हणतात, या विवेकाचा जन्म परमार्थामुळे होतो. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. ब्रह्मस्थिती बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी कुहुटी झाली. समर्थांचं वाक्य आहे, किती स्पष्ट सांगणं आहे पहा. ही एकदा प्रचिती आली की मी कोण नाही आणि मी कोण आहे दोन्ही यायला लागतात बरं का प्रचिती. हो ना. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते, म्हणजे अजून तरी जाते बुवा. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते, माहेर टाकावं लागतं आणि सासरी जावं लागतं. हो ना. का एक पाय सासरात आहे आणि एक पाय माहेरात आहे असं राहता येतं मुलीला? नाही. पुरुषाला असं राहता येतं का की एक पाय घरात आहे आणि एक पाय नोकरीत आहे? नाही. पूर्णपणे तिथं जावं लागतं. तसं दोन्हीकडून घडावं लागतं. माया वाटे लापणिका, प्रपंच वाटे खोटा म्हणतात समर्थ. ब्रह्मस्थिती अंतरात बाणणं म्हणजे पक्का निश्चय होणं की ही कुठलीही अवस्था माझी नाही, मी या कुठल्याही अवस्थेचा नाही, अनुभवाचा नाही, कशाचाही नाही. मी जर कोणी असेन तर केवळ सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. पण या ब्रह्मस्थितीमध्ये मी पण असत नाही असा तो विषय खोलात जातो, पण तो आपण आत्मनिवेदनाच्या वेळी पाहूया, आत्ता नको. समर्थ परमार्थाचं वर्णन करताना म्हणतात की ही ब्रह्मस्थिती दाटून आलेली असते शिष्याच्या आत, आणि त्यामुळं काय होतं, संदेह ब्रह्मांडाबाहेरी जातो. साधू लक्षणामध्ये पण अशा पद्धतीचा उपदेश आहे समर्थांचा. समर्थ म्हणतात, साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला, निश्चय चळेना, ऐसा झाला या नाव सिद्ध. संशय ब्रह्मांडाबाहेर जातो म्हणजे ध्यानी मनीच नाही की मी देह आहे, मी कुणीतरी आहे. मी कुणी आहे ऐसी आठवण ज्याच्यापाशी नाही तो हा. त्या स्थितीमध्ये जो नेतो तो परमार्थ, त्याला समर्थांनी वंदन केलेलं आहे. आणि का केलं? समर्थ समासाच्या अगदी सुरुवातीला म्हणतात, आतास्तऊ हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा. साधकाचा निजस्वार्थ आहे असं म्हणतात. समर्थात समर्थ हा योग आहे. म्हणजे हेच करण्यासाठी नरदेह मिळालेला आहे. चांगलं जगण्यासाठी नरदेह फक्त नाही आहे, फक्त असा शब्द आहे बरं का. चांगलं जगावं, निश्चित जगावं आपापल्या परिस्थितीनुसार, पण तेवढ्याचसाठी नरदेह नसून परमार्थासाठी नरदेह मिळालेला आहे. म्हणून या नरदेहाचं स्तवन समर्थांनी केलं आहे. या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. आणि मग प्रसिद्ध ओवी येते, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी. कडक वाटतं समर्थांचं बोलणं, पण त्यातून तळमळ पहा. हे जर तुमच्या जीवनामध्ये नसेल, म्हणजे काय माहिती आहे का, अमृताचं ताट समोर ठेवलेलं आहे आणि कुठेतरी भेळ खायला निघून जायचं, असं जर केलं तर आपल्यासारखे करंटे आपण
श्री महाराजांच्या संगतीमध्ये आपण आहे, श्री महाराजांच्या परिसरात आहे. आणि खरं सांगू का, इथून उत्सव संपून आपण घरी गेलो तरी श्री महाराजांच्याच संगतीमध्ये आहे. जर आपण आपल्या साधनेनं संत संगत सांभाळली तर. मगाशी आपण जसं पाहिलं तसं आचाराची शुद्धता सांभाळली, आपल्या नामाची बैठक सांभाळली तर कायम आपण श्री महाराजांच्या संगतीमध्ये आहे. हा परमार्थ जर केला नाही तर समर्थ म्हणतात, परमार्थ नाही तो भिकारी. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणी. समर्थांना कळवळून इतकंच सांगायचं आहे की येन केन प्रकारेण परमार्थाला सोडू नका. परमार्थ मार्ग दृढ धरा आणि निश्चयानं धरा. आत्ता आपण हा सगळा जो विषय पाहिला ना, याला संत प्रवाहाच्या विरुद्ध वाहणं म्हणतात. एक सुंदर अभंग आहे बरं का मुक्ताबाईंचा. उलट उलट माघारा गडिया, फिर गोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. या भव नदीचे पाणी रे गडिया, मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटुनी पाडिते. अविद्येचा पूर बाई वेगी ओसरीना, असं मुक्ताबाई म्हणतात. अविद्येचा पूर बाई वेगी ओसरीना. हा सगळा प्रवाह अविद्येचा आहे. आपण कायम इंद्रियाभिमुखच जीवन जगत आलेलो आहे. कायम इंद्रियांना सत्यत्व आणि इंद्रियांची बहिर्मुखता यालाच आपण जीवन म्हणत आलेलो आहे, आपलं जगणं म्हणत आलेलो आहे. म्हणून समर्थ जो परमार्थ सांगतायत तो आपल्यासाठी दुर्लभ झालेला आहे तरी परम सुगम, परी जनासी झाला दुर्गम. तो या आपल्या बहिर्मुखतेमुळं झालेला आहे. मग समर्थ त्याला सुगम म्हणतात आणि त्याचं स्तवन का करतात? कारण तोच तो फक्त दाटून आहे. आता हे समजणं कठीण जाईल म्हणून आपण एक दृष्टांत पाहूया. सूर्योदय झाला, त्याच्यानंतर 12चं ऊन पडलं. आता सूर्य आहे ही गोष्ट मुद्दाम आहे का सहज आहे? सहज आहे. तसाच परमार्थ सहज आहे. कारण आत आत्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. तोच आहे म्हणून हे निरूपण तुम्हाला ऐकायला येतं आहे. तो आहे आत म्हणून पेंग येते, म्हणून जांभई येते, म्हणून हसायला येते. म्हणून आपण निरूपणाला बसलो आहे हे कळतं आहे. काही गोष्टी पटतायत कारण तो आत बसलेला आहे. जसा सूर्य आकाशामध्ये आहे, त्याला प्रमाण द्यावं लागत नाही, सहजतेनं तो आहे. तसंच हे आपलं आत्मस्वरूप सहजतेनं आपल्या आत नांदत आहे. त्यामुळे त्याच्यापाशी पोहोचणं हा सहज मार्ग आहे. पण आपल्याला तो उलटा आहे. कारण आपल्या दृष्टीनं सहज मार्ग कुठला आहे? इंद्रियांच्या अधीन जाणं हे सहज आहे आपल्या दृष्टीनं. म्हणून हा परमार्थ मार्ग आपल्यासाठी उलटा आहे. उलट उलट मागारा गडिया, फिर गोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. मायेचा लोंढा म्हणजे दृश्याचा लोंढा आहे, अनुभवांची रास आहे. कुणी हात लावला बरं वाटतं, कुणी कौतुक केलं छान वाटतं, चांगलं दिसलं बरं वाटतं, चांगली चव आली बरं वाटतं, चांगलं स्वप्न पडलं बरं वाटतं, चांगला पुरुष, चांगली स्त्री, चांगला पदार्थ, चांगला कपडा, प्रत्येक बाबतीत आपण बहिर्मुख जीवन जगत आहे. भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. या भव नदीचे पाणी रे गडिया, मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटुनी पाडिते. आता त्या विषयात जात नाही, पण समर्थ एके ठिकाणी असं म्हणतात की ज्याला आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, त्यांनीसुद्धा आपलं आचरण सांभाळलं नाही, आपली इंद्रिये सांभाळली नाहीत तर तो घसरतो, पतन पावतो, असं समर्थांचं वचन आहे. इतकं आचरणाला महत्त्व आहे. त्या आचरणातून येणाऱ्या वैराग्याला महत्त्व आहे. त्या वैराग्याच्या आधाराचं महत्त्व नामाच्या बैठकीमध्ये आहे. तर आपण बैठकीमध्ये तल्लीन होणार आहे. तर आपण सूक्ष्म स्थितीमध्ये जाऊन आकाशामध्ये गमन करणार आहे, जिथं आपल्याला सुषुम्न घेऊन जाणार आहे. आणि ती समगती आहे जी साधल्यानंतर संतांची संगती साधते. हे सगळं परमार्थामध्ये येतं. समर्थ म्हणतात, हे जर तुम्ही नरदेहात येऊन केलं नाही तर तुमच्यासारखे भिकारी तुम्ही. आता हे समर्थांचे शब्द आहेत बरं का. परमार्थ नाही तो भिकारी. आपण किमान समर्थांची ही तळमळ समजून घेऊन प्रामाणिकपणे निश्चय करावा की या मार्गावरती जाणार. निश्चयच करावा लागतो. आणखीन एक छोटा मुद्दा सांगतो.
आणि मग निरूपण आपण आटोपतं घेऊया. निश्चय का करावा लागतो? माऊली ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात म्हणतात की मन हे कुठं आहे? इंद्रिया माझारी म्हणतात. इंद्रिया माझारिली संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे, असं माऊली म्हणतात. रजोगुणाच्या खांद्यावरती मन आहे म्हणतात. इंद्रिया आणि बुद्धी माझारी असं म्हणतात. इंद्रिय आणि बुद्धी याच्यामध्ये मन आहे, शिवाय रजोगुणाच्या खांद्यावरती मन आहे. त्यामुळं आपल्याला निश्चय करावा लागतो. का ते बघू. अगदी साध्या उदाहरणानं आपण निश्चय करतो उद्या पहाटे उठून व्यायाम करायचा. निश्चय झाला आहे की नाही? हॅलो, निश्चय झाला आहे की नाही? निश्चय करतो आपण की उद्या पहाटे उठून व्यायाम करायचा, पण जाग आल्यानंतर मन सांगतं की झोप थोडा वेळ. मग आपण निश्चयाला बाजूला ठेवतो आणि मनाचं ऐकतो. इंद्रिय आणि बुद्धी याच्यामध्ये मन आहे. इंद्रिया बुद्धी माझारिली संधी असं म्हणतात माऊली. इथं मनाची जागा असल्यामुळं ते बरोबर बुद्धीच्या निर्णयाला फसवतं. रजोगुणाच्या खांद्यावर असल्यामुळं खांद्यावरचं मूल जसं वरचं म्हणजे बापाला जे दिसत नाही ते पण बघू शकतं, तसं मन सत्वगुणाकडं पण जाऊ शकतं आणि रजोगुणाकडं घसरून तमोगुणापर्यंत पण जाऊ शकतं. म्हणून मनाचं वर्णन करताना म्हणतात मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो. दोन्हीकडं नेण्याचं मनामध्ये सामर्थ्य आहे. या मनाला हरवण्यासाठी आपल्याला म्हणून बुद्धीचा निश्चयच करावा लागतो. अन्य कुठलाही मार्ग नाही. निश्चय करून आपल्या साधनेमध्ये राहावं आणि तिथे एकतानता करून खऱ्या अर्थानं आपल्या सद्गुरूंची संगती करावी, ज्यानं आपल्या पदरात परमार्थ पडणार आहे. एवढा विषय सांगून आजचं निरूपण इथंच समाप्त करतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.